नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून लहानांना मोठ्यांना सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग करते आहे, कारण की काही कारणामुळे वेळच मिळत नाही. मुलांच्या स्कूल चालू झाले असल्यामुळे मला अजिबात वेळ मिळत नाही की ब्लॉग कंटिन्यू करायला. तर आज मी विचार केला तर आज खूपच छान दिवस आहे गुरुपौर्णिमेचा, तर आज मी ब्लॉग करणारच आहे. आणि आज सकाळी सकाळी पाऊसही पडतो आहे, पौर्णिमा आहे म्हणून. तर आज माझ्या झाडांना इतकी सुंदर अशी फुलं आलेली आहेत. आणि आज गुरुपौर्णिमेचा ब्लॉग करण्याचं विशेष कारण म्हणजे मी माझ्या देवाऱ्यामध्ये खूपच सुंदर अतिशय छान असे देव बनवलेले होते. चांदीचे टाक म्हणतात त्याला. माझ्याजवळ ऑलरेडी ते होते, तरी देखील मी खूपच छान असे मोठे आणि मजबूत असे बनवून घेतलेले आहेत. कारण की कसं आपण रोज देवा घासतो वगैरे, त्याच्यामुळे ते थोडेसे काळपट होतात. आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण देव बनवायची. तर मी ते देव पर्सनली धुळ्याहून बनवून आणलेले आहे. धुळ्याला आमचे नातेवाईक राहतात, मामा राहतात, त्यांच्याकडून आम्ही हे देव बनवून आणलेले आहे. आणि अतिशय सुंदर असे बनवलेले आहेत त्यांनी. तर आपण देव अशीच तर नाही देवाला ठेवू शकत, कारण की त्यांची पूजा करायची असते, त्यांना अभिषेक करायचा असतो. म्हणून मग आजचा हा सुंदर दिवस मी निवडला गुरुपौर्णिमेचा, आणि आजच्या दिवशी मी पूजा करून घेतलेली आहे त्यांची. तर म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया की पूजा कशी केली. जास्त काही नाही केली, घरगुतीच पूजा केलेली आहे. कारण की कोणत्याही देवांना आपण असंच देवाऱ्यात जाऊन पूजा करू शकत नाही, म्हणून त्यांना दुधादह्याचा अभिषेक करूनच आपण देवाऱ्यात ठेवू शकतो. आणि आज अशी मी मनोभावे पूजा केलेली आहे. आजचा दिवसही खूपच सुंदर आहे. त्याकरता मी आज लवकरच सकाळी उठून स्वयंपाक करून घेतलेला आहे. स्वयंपाक माझा अर्धा तरी झालेला आहे. आणि व्हिडिओ करायला वेळही मिळत नाही, कारण की जर घरामध्ये एखादी तयारी करायची असेल तर आपल्याला फार कमी वेळ मिळतो तयारी करायसाठी. तर त्याप्रमाणे मला पूर्ण व्हिडिओ शूट करता येत नाही. तरी पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर मी आज स्वयंपाकामध्ये गोड काय बनवायचं म्हणून मी आज खीर बनवलेली आहे. आणि खीर तर म्हणजे सगळ्यांनाच खूपच आवडते, म्हणून मी आज खीर बनवलेली आहे. आणि नैवेद्यासाठी देखील खीरच ठेवणार आहे. आणि खूप छान लागते खीर. माझ्या घरी तर मला सर्वात जास्त आवडते, म्हणून ती शेवटपर्यंत मीच ती खीर पूर्ण संपवते, कारण की मला खूप आवडते खीर. आणि मेन म्हणजे शेवयांची खीर, म्हणून त्याप्रमाणे घरामध्ये शेवयांची खीरच बनवली जाते. मुलं काही जास्त आवडीने खात नाही म्हणून. तर असं आम्ही आज खूपच सुंदर असा अभिषेक करणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर ब्लॉग माझा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझी खूप दिवसांची इच्छा होती देव बनवायची, आणि ती आज फायनली पूर्ण झालेली आहे. आणि खूप अशा सुंदर पद्धतीने अभिषेक पूर्ण झालेला आहे. आणि मी सुंदर अशी रचना करून घेतली. आणि पूजा झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्यांना देवाऱ्यामध्ये स्थापना करणार आहे, कारण की आजच्या दिवस मी पूजा हॉलमध्ये मांडलेली, कारण की नीट व्यवस्थित पूजा मांडता यावी म्हणून. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरती केली. सुंदर पद्धतीने आरती वगैरे पूर्ण झाली. आणि जी मनाची इच्छा होती ती पूर्ण पण झाली, कारण की आपण सगळं काही करतो, तर आपण देवाचं कार्य करताना कधी कधी फार विचार करतो, आणि नेहमी ते आपण आज करू उद्या करू असंच होतं. पण ह्यावेळेस माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे खूप दिवसापासून विचार करत होती की आपण देव बनवूया आणि खूप छान त्यांना असं सजवूया देवाऱ्यामध्ये. आणि खरंच खूप छान वाटलं पूजा केल्यानंतर. आणि आता देवाऱ्यामध्ये सुद्धा मी त्यांच्यासाठी अजून खूप छान जागा करून ठेवलेली आहे, कारण की त्यांच्यासाठी पायऱ्या कराव्या लागणार होत्या.
म्हणून. आणि देव माझ्याजवळ होते ते नेहमी खाली पडत होते, तर मला ते खाली पडायचे ते मला अजिबात आवडत नव्हतं. म्हणून मी यावेळेस प्रॉपर त्यांना स्टँडप्रमाणे देव बनवून घेतलेले आहेत, कारण की ते आपले कुलदैवत आहेत. म्हणून त्यांना प्रॉपर मी तशीच त्यांची जागा निवडून त्यांना त्या ठिकाणी देवाऱ्यामध्ये त्यांचं स्थान करणार आहे. आणि खूप छान बनवलेले आहे ते, म्हणून खूपच मनाला एकदम प्रसन्न वाटते की आपल्या हातून काहीतरी पूजाविधी होते आणि नेहमी असंच काहीतरी होत राहावं आपल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने असंच. आणि ज्या दिवशी आपण पूजा करतो त्या दिवशी खूपच खरंच छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं की आपण थोडं तरी काहीतरी देवासाठी करतो आहे. अशा पद्धतीने आमची पूजा पूर्ण झाली आणि आमच्या घरी जे मोठे होते त्यांनी मला आशीर्वाद दिला पूजा पूर्ण झाल्यावरती. कारण की जे मोठे असतात पूजा करायला जे आलेले होते त्यांनी सर्वांनी मिळून आम्हाला आशीर्वाद दिला. पूजा वगैरे करून झाल्यावरती आम्ही म्हटलं मंदिरात जाऊया. तर सोसायटीमध्ये मंदिर आहेच, पण मला सकाळपासून वेळच मिळाला नाही, म्हणून मी संध्याकाळी गेली दर्शन करायला. आणि दत्ताचं मंदिर आहे तर त्याप्रमाणेच खूपच सजवलेलं होतं, पण मी तिकडे व्हिडिओ काढला नाही कारण की खूप गर्दी होती. नंतर मी गेली आमच्या इकडे विरारमध्ये खूपच छान असं साईबाबांचं मंदिर आहे. तिकडे साईबाबांचं मंदिर आहेच, पण त्याप्रमाणे तिकडे अजून वेगवेगळे देवतांच्या देखील मूर्ती ठेवलेली आहे. म्हणजे एकाच वेळी सगळ्या देवांचं दर्शन होतं. तर सर्वात अतिशय सुंदर मूर्ती म्हणजे गणपती बाप्पाची, जे खूपच अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि त्यांचं दर्शन घेतलं की खूपच छान वाटतं. त्यानंतर आम्ही घरी येताना, कारण की आज गुरुपौर्णिमा आहे आणि दिवसभर वेळ मिळाला नाही म्हणून आईकडेही गेली नाही. फोनवरती तर आपण बोलतो, पण आईकडे गेली, आईचा आशीर्वाद घेतला, आईला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मग घरी आली. तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा गुरुपौर्णिमेचा ब्लॉग तर नक्की सांगा. आणि तुमच्याही काही इच्छा असतील तर त्या अशाच पूर्ण व्हाव्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.